नमस्कार. आज आपण मोदकाचे 2 प्रकार करणार आहोत. पहिला प्रकार करण्याआधी आपण इथे मोदकाचं सारण बनवून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतले. 1 मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. असं परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा ओलसरपणा आहे तो निघून जाईल. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. मी इथे खोबरं 2 मिनिटं परतून घेतलं. आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण अगदी हे परफेक्ट आहे. बारीक चिरून मी इथे पाऊण वाटी गूळ घेतला आहे. जास्त गोड मोदक आवडत असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल किंवा कमी केलं तरी पण चालेल. पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. गूळ घातल्यावरती गॅस आपल्याला मध्यम करायचा म्हणजे गूळ जो आहे ना तो लवकर मिक्स होतो. गूळ विरघळला की आपल्याला गॅस कमी ठेवूनच परतून घ्यायचं. गूळ घातला तर सतत आपल्याला खालून वर असं परतत राहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी आपलं गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे. अजिबात सारण चिकट झालं नाही. 3 चमचे भाजलेला रवा घालून घेतलाय. रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता. रवा घालून आपल्याला तो सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा आपण ह्यासाठी घातला जे नेहमी मोदक करत असतात त्यांना माहिती असतं की आपले मोदक दुसऱ्या दिवशी राहिले मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येतं. असा रवा घालून मिक्स करून जर सारण बनवलं तर अजिबात तुम्ही मोदक फ्रीजच्या बाहेर जरी 4 ते 5 दिवस ठेवला तरी तुमचा मोदक जसाच्या तसाच राहणार. फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही ठेवून हा मोदक खाऊ शकता. सारण आहे तसंच राहतं. गुळाचा ओलसरपणा रवा आहे तो शोषून घेतो. त्यामुळे सारण अजिबात चिपचिपीत होत नाही. सारणामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि ड्रायफ्रूट घालून घेतलेला आहे. ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली. तुम्ही सारण बघाल तर अजिबात आपलं ओलसर असं झालेलं नाही. अगदी छान कोरडं असं सारण आपलं तयार झालंय. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. इथे आता आपण तांदळाची पिठी कशी केली ते पाहूया. त्यासाठी तांदळाची पिठी आपण तयार करतो त्यावेळेस मी इथे 1 कप आंबेमोहोर तांदूळ, 1 कप इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा कप मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम आंबेमोहोर, 200 ग्राम इंद्रायणी आणि 100 ग्राम एवढा मी बासमती तांदूळ घेतलाय. हे झालं अर्धा किलोचे प्रमाण. तुम्हाला जर 1 किलोच्या प्रमाणामध्ये पीठ तयार करायचं असेल तर ह्याच्या डबल तुम्ही तांदूळ घेऊन तांदूळ अगदी हलक्या हाताने चोळून दिवा. आपलं सगळं पाणी नितळून गेलं की कॉटनच्या कपड्यावरती फॅन खालीच त्याला सुकवून घ्या. मोदकाचे तांदूळ उन्हामध्ये सुकवू नका. त्यानंतर तुम्ही ते घरघंटीवरून दळून आणताना एकदम बारीक असे दळून आणा. 2 ग्लास एवढं मोदक करण्यासाठी पीठ घेतले. त्यासाठी मी 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे मोदक अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतात. तुम्ही दूध नाही घातलं तरी सुद्धा चालेल. 1 छोटा चमचा आपण तूप घालून घेतलं. तूप घातल्यामुळे मोदकाला चकाकी छान येते. 1 चिमटी एवढं मीठ घालून घेतले. पारीला चव छान येते. तूप, दूध आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना मी इथे आपल्या पलित्याचा दांड्याने मिक्स करून घेते. पीठ अगदी आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करता येतं. गॅस आता इथे बंद करून घ्यायचंय. पाण्याला छान खदखदून उकळी आली की नंतरच आपल्याला गॅस बंद करून पीठ घालून घ्यायचंय. पीठ घालताना थोडं थोडं करून घाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे पातेलं गॅसवरून खाली उतरून सुद्धा पीठ मिक्स करू शकता. मी इथे गॅस बंदच ठेवलेली आहे. पीठ घालून घेतलेलं आहे. पीठ घालून झालं की आपल्याला लगेच ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस बंदच ठेवायची आहे आणि झाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. पीठ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे अगदी छान आपल्या पिठाला उकड होत बसते. इथे आता मी 10 मिनिटांनंतर पीठ परातीमध्ये काढून घेतलं. पीठ तुम्हाला जर हाताने गरम गरम मळायला जमत नसेल तर एखादा पेला, ग्लास किंवा पावभाजीचं मॅशर आहे त्याने ते पीठ चांगलं मॅश करून घ्या. तुम्ही ते बघाल तर अजिबात पीठ आपलं हाताला जराही चिटकत नाही म्हणजे पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. पीठ आहे ते मी नंतर चांगलं रगडून असं मळून घेतलंय. पीठ मळताना चांगलं रगडून मळून घ्या. थोडेसे गोळे मी करून घेतले. पीठ आणि गोळे आपल्याला झाकूनच ठेवायचे, असेच उघडे ठेवायचे नाही. पीठ कडक झालं तरी सुद्धा मोदक नीट होत नाही. इथे आता मी तूप घेते. तुम्ही सुकं पीठ सुद्धा घेऊ शकता. थोडंसं मी तूप हाताला असं बोटांना लावून घेतले. 2 बोटं आतल्या साईडला आणि बाकीची बोटं बाहेरच्या साईडला
गोल फिरवत फिरवत पीठ आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. पारी करताना मध्ये थोडीशी जाडी ठेवायची. साईडने एकदम पातळ अशी पारी इथे आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही अगदी सहज अशी पारी करू शकता. पारी अजिबात जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा पारी करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पारीला अजिबात कुठे चीर वगैरे केलेली नाही, म्हणजे चांगलं मळलं गेलेलं आहे. सारण भरण्याच्या आधी आपण इथे कळ्या काढून घेतोय. कळ्या काढताना तुम्ही बघाल तर अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते आतल्या साईडला ठेवायचं, बाकी अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडला ठेवायचं आहे. कळ्या काढताना खालून अशा वरपर्यंत दाबून घ्यायच्या, म्हणजे मोदकाच्या कळ्या दिसायला छान दिसतात. कळ्या काढताना मोदकाला एका पारीला 10, एका पारीला 11 अशा करू नका. 10 काढला तर 10, 11 काढला तर 11 अशा सगळ्या मोदकांना कळ्या काढून घ्या. सारण भरताना अगदी छान भरपूर असं सारण भरून घ्या, म्हणजे मोदक अगदी ठसठशीत दिसतो. कळ्या सगळ्या मोदकांना एकसारख्या असतील तर मोदक अगदी छान सुबक दिसतो आणि लहान मोठा पण साईजला होत नाही. सगळे मोदक एकाच साईजचे तयार होतात. तुम्ही इथे बघितलं असेल पीठ मी सगळं असं जवळ करून मोदकाचं नाक आहे ते बंद करून घेतलंय. नाकाला एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हातावरती मोदक गोल फिरवून घ्यायचा. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान आपल्या इथे मोदक तयार झाला. पारी सुद्धा करता येत नसेल, कळ्या सुद्धा काढता येत नसतील, पीठ आहे त्याची पारी लाटून घ्या. सगळे मोदक एकसारखे यावे ह्यासाठी पारी लाटून झाली की तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने गोल करून घ्या, म्हणजे सगळे मोदक एकसारखे तयार होतील. सारण भरून घ्या. सगळी टोकं अशी जुळवून घ्या. नाकाला मोदकाच्या एक्स्ट्राचं पीठ असेल ते पण काढून घ्या. त्यानंतर मोदक असा हातावरती हलक्या गोल फिरवून घ्या. तुम्ही ते पाहू शकता. आता मोदकाला कळ्या पाडण्यासाठी जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या दांड्याने तुम्ही अशा 11, 21 तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही कळ्या पाडून घ्या. चमच्याच्या दांड्याने सुद्धा कळ्या पाडू शकता किंवा आपली टूथपिक असते त्या टूथपिकने सुद्धा कळ्या छान पाडता येतात. पण प्रत्येकाकडेच टूथपिक असेल असं नाही, तर त्यावेळेस तुम्ही चमच्याच्या दांड्याने सुद्धा कळ्या मोदकांना काढू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अगदी साच्यानेच तयार केलेला मोदक आहे, तसाच आपला मोदक दिसायला दिसत आहे. याच पद्धतीमध्ये मी अजून मोदक करून घेते. मोदक वाफवायला ठेवणार. त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला त्यावरती चाळण ठेवून चाळणीला तुम्ही तूप लावून सुद्धा मोदक ठेवू शकता किंवा कॉटनचा पातळ कपडा घालून मोदक वाफवू शकता. केळीचं पान किंवा हळदीचं पान ठेवून सुद्धा तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता. त्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये मोदक उकडून घेऊ शकता. पाण्यामध्ये असं मी खाली डीप करून घेऊन मोदक ठेवते, म्हणजे मोदक मोदक अजिबात कपड्याला चिकटत नाही, सहज आपल्याला ते काढता येतात. मोदक एकदम बाजूला न ठेवता थोडंसं अंतर ठेवूनच मोदक ठेवायचे आहेत. वरती असं खोलगट झाकण ठेवायचं, एकदम पसरट झाकण ठेवायचं नाही. गॅस मध्यम करून आपल्याला 10 मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे. 10 मिनिटं मी इथे मोदक वाफवून घेतले. मोदकाला मी वरून केशर लावलं होतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता मोदक अगदी दिसायला छान दिसत आहे. तुम्ही इथे केशर वरून लावू शकता किंवा केशर सिरप जरी वरून टोकावरती घातलं तरी सुद्धा मोदक दिसायला खूप छान दिसतात. मोदक मी तुम्हाला कट करून दाखवला. तुम्ही इथे बघू शकता अजिबात आपल्या पाऱ्यात जाड झालेली नाही. भरपूर सारण भरलेला छान अगदी ठसठशीत सुबक असे आपले मोदक इथे बनवून तयार झाले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.